आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? परडी बघून भीती वाटते की स्वतःची कर्म आठवून? माझ्याकडे बघ, माझ्या मनात कसलंच पाप नाहीये। ज्याला जीव लावला ना त्यालाच सर्वस्व अर्पण केलं। पण तुझ्या मनात मात्र कसली तरी भीती दिसते। तू जे केलंस ना ते मी ते सगळ्यांसमोर ओरडून सांगू शकते, पण तुझ्या कर्माची शिक्षा ना मला डॅडींना आणि आत्यांना द्यायची नाही। आणि सांगितलं जरी ना तरी तू इतका नीच आहेस ना की सगळं एका क्षणात झटकून टाकशील। काय झालं? राग आला? पण या रागाचा आता काही उपयोग नाही, कारण जे ठरवायचंय ना ते आता ही परडीची परीक्षा ठरवणार आहे। जगायचंय तर ताठमानेने जगेल, आणि खऱ्याला जर या देवीच्या दारात जागा नसेल ना तर मी आणि माझ्या बाळाने न जगलेलंच बरं। डॅडी, माझी बहीण खरी का खोटी याचा निवाडा मी उभ्या आयुष्यात होऊ दिला नसता, पण तेजूनच हट्ट धरलाय, त्याच्यामुळे माझ्याकडे काय पर्याय नाहीये। हे बघा, शत्रूने जे काय केलंय त्याची शिक्षा सगळ्यांनी भोगायला नको असं तुम्हाला वाटत असेल ना तर त्याला परीक्षा द्यायला सांगा, नाहीतर मी कोणाचं ऐकणार नाही। काळजी करू नका जावई बापू, आम्ही इथं असताना काहीच चुकीचं होणार नाही। खऱ्या खोट्याची परीक्षा होणार असेल दोघांची होईल। आमच्या सुनवाईवर पूर्ण विश्वास आहे, त्या खोट्या ठरूच शकत नाही। चिरंजीवांना बी परडीवर बसावंच लागेल। चाल। आज मजा येत असेल ना तुला? स्वतःला जगाची आई म्हणतीस आणि लेकरांची अशी दशा करतेस तू। सोड तो पायाखालचा महिषासूर, सोड। आज प्रत्येक पुरुषाच्या मनात घर करून बसलाय तो, आणि हे सगळं होत असताना पण डोळं बंद करून बसलेस तू इथं। हे बघायचं का आम्ही? अरे तुला आई म्हणून हाक मारणाऱ्या लेकराला पोचूशी असताना अशी वागणूक देतेस तू? तिला ही परीक्षा द्यायला नव्हतीस?